देशसेवेसाठी वाहून घेतलेले शूर सैनिकांचे गाव म्हणजेच महाराष्ट्रातील एकमेव गाव असलेले नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वागदरवाडी। या वागदरवाडीमध्ये अडीचशेपेक्षा जास्त सैनिक या आपल्या देशसेवेसाठी देशाच्या सीमेवर रक्षणासाठी भरती झालेले आहेत। आपण त्या गावामध्ये आज आलेलो आहोत। वागदरवाडी हा गाव लोहा तालुक्यातील माळाकोळी भागामध्ये माळ रानावर वसलेले हे गाव आहे। राज्यात प्रथमच असे गाव असेल की प्रत्येक घरामध्ये या सैनिक पाहायला मिळते। त्यामधले पहिले सैनिक आपल्यासोबत आज उपस्थित आहेत। आपण त्यांच्या निवासस्थानी उपलब्ध आहोत। केंद्रे म्हणून आहेत। पहिला डब्बा जर आपण म्हणतो इंजन या गावामध्ये आहेत। यानंतर 250 किंवा 300 आपल्याकडे कंप्लीट आकडा नाही आहे या गावामध्ये सैनिक आहेत। परंतु हा गाव चर्चेत काय आहे त्यामुळे की या गावाला येण्या जाण्यासाठी शहराला जाण्यासाठी रस्ता नाही आहे। त्यासाठी गावातील प्रमुख मंडळी उपोषणासाठी बसलेले आहेत। आपल्यासोबत पहिले सैनिक जे आहेत ते उपस्थित आहेत। सर जय हिंद। नमस्कार। काय नाव आहे तुमचं? माझे सैनिक शंकर बाबाराव केंद्रे। अच्छा, किती वय झालं तुमचं? माझं 76। हां। अच्छा, कधीची जॉईनिंग आहे? तुम्ही कधी जॉईन झालात भारतीय सेनेमध्ये आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये? 65ला जॉईन झालो। तिकडं भरती माळेगावातूनच भरती झाली, तिकडंच पाठवलं माळेगाव यात्रा। म्हणजे तुमची भरती माळेगाव यात्रा इथे भरती झाली? कशी भरती झाली बरं? तिथं यात्रा तिथं आले होते, तर भरती करायला मी उभा राहिलो। मला घेतलं 50-60 लोक केली भरती। तर 50-60मधून बाकीचे मायबापाला भेटून म्हणले की बाकीचे भिवून आले नाही कोणी, मी एकटाच गेलो। काय प्रक्रिया होती भरतीची? म्हणजे तुम्ही सहज गेल्या की तुम्हाला माहीत होतं की भरती आहे माळाकोळीला? माळेगावला भरती माहीत नव्हती, पण जत्रेमध्ये माहीत झाली आल्यानंतर ते भरती करायला। जत्रेमध्येच आले? यात्रेमध्येच ते आले होते अधिकारी? आले होते। अच्छा, मग तिथंच मी भरतीला उभा राहिलो। ठीक आहे झाला म्हणले भरती। मग मी लढायला पाठवलं, जाता की नाही? हो जाता म्हणलं। काय लढायचं मला, कुठेही मरणं। तुम्ही जेव्हा जॉईन झाल्या तर देशावर काही संकट होतो का? काही आपत्काल होता का? कोणतं युद्ध चालू होतं ना? 65ला युद्ध चालू होतं। त्यामुळे तुम्ही भरती झाली आणि त्या युद्धामध्ये तुम्ही सहभाग नोंदविला? हो। त्या युद्धामधलं असं काही आठवतं का तुम्हाला? तुम्ही नवीन जॉईन झाला होता? हो, काही नाही। भरती झालं तेच जम्मू काश्मीरला श्रीनगरला पाठवलं। अच्छा, पहिली पाकिस्तानच्या बॉर्डरला। तेव्हा युद्ध चालू होतं? हो। काय परिस्थिती होती? कंडिशन बमबारी चालू होती। अच्छा, लढाईचं युद्ध होतं। त्या टायमाला आम्हाला उडी सेक्टरला वाट लावून दिलं। पुढे उडी सेक्टर पाकिस्तानच्या बॉर्डरला जायचे। त्यानंतर किती तुम्ही म्हणजे युद्ध लढलात? कोणते कुठे तुम्ही? 65चं युद्ध एक, आणि एक 71चं एक, दोन। एक बांगलादेश आणि एक श्रीनगर, असे 2 युद्ध। असं आहे। त्या युद्धामध्ये विजयी झाल्यानंतर काही तुम्हाला शूरवीर पदक भेटलेलं आहे का? काही पदक मिळाले, मेडल होते। ते माझे मेडल चोरी केले। कोणा चोरी केली? 7-8 कुणा केले की उशाला होते। म्हणजे तुम्ही जिथं जॉईनिंग होती तुमची तिथं चोरी झाली? हो, नांदेडमध्ये चोरी झाली। ते गेले, ते काय वाटले चांदी सोन्याचे असेल म्हणून ते चोरले। ते चांदी सोनं काय रूप होतं, आणि सोनं म्हणजे पितळ। ते काही हे तर पैसा तर होत होता का त्याचा? रिटायर कधी झाला तुम्ही? रिटायर 81ला। 81ला झाला? हो। किती पेन्शन येते तुम्हाला? पेन्शन आता 60 30 आहे आता। तुमच्या नंतर तुमच्या घरातून कुटुंबातून किती जण देशसेवेसाठी सीमेवर आहेत? आमच्या घरातून आमचा मुलगा एक आहे की, आमचा भाऊ एक होता, ते वारला। तुम्ही गावासाठी एक आदर्श म्हणून म्हणजे हे झालेलं आहात, कारण तुम्ही झाल्यानंतर एक 300च्या जवळपास सैनिक, असं बोललं जातं की 300च्या जवळपास सैनिक या गावातले म्हणजे जवान आहेत सीमेवर विविध डिपार्टमेंट। 300 आमच्या गावात 300 जवान सैनिकमध्ये आहेत आता।
मग आता एक ज्वलंत प्रश्न आहे तुमच्या गावामध्ये की तुमच्या एवढे मोठे सैनिक असलेल्या मातृभूमीसाठी लढणाऱ्या सैनिकांच्या गावाला जायला रस्ता नाही आहे. यासाठी गावातील जे माजी सैनिक असतील, मग सैनिकांचे वडील असतील, आजी, आई, सगळं कुटुंब रस्त्यावर बसलेलं आहे, मागणी करत आहे की आमच्या गावाला रस्ता नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं याविषयी? आम्हाला फक्त जायला आम्हाला नेण्याकरता एक रस्ता रोड पाहिजे. बस रोड झाला तर माणसाचं तब्येत बिघडली काही झालं तर आपल्याला जाता येते. रोडच नसला तर कसं काय नेतील असं आहे. आता तुम्ही सैनिक आहात, आपले जे गावातले उपोषण करते ते आरोप करतात की आमच्या रस्त्याचे पैसे उचलून खाल्लेत. खालीत खालीत गुत्तेदारांना. मजरेच्यानं गुत्तेदारचं ते काय जसं आता आपल्या सैन्यामध्ये गृह विभागामध्ये डिसिप्लिन आहे, दुसऱ्या इतर विभागामध्ये का नाही? काय वाटतं तुम्हाला? भ्रष्टाचार खूप आहे देशामध्ये असं बोललं जातं. भ्रष्टाचार तर आहेच. पण तुम्ही एक काय सैनिक नात्यानं काय सांगता? माझ्या सैनिक नात्याने आम्हाला रोड झाला पाहिजे. दुसरं काय झालं रस्त्यावर गिट्टी वगैरे मटेरियल काही टाकून असे माल टाकून पैसे उचलून खाली आता लोकांनी. माळाकडून येताना जो मुख्य रस्ता आहे, अनेक नद्या नाले आहेत, पावसाळ्यामध्ये ते पाणी वाहून जात असतं, मग गावातला संपर्क तुटत असेल. हा मग एखादी माणूस जर आजारी झाला, दवाखान्यात न्यायचं, कशी परिस्थिती राहते? पूर गेल्यावर संपर्क तुटतोच. जायला मुश्किल. कोण नेणार एखादी बात पण बाई असेल. पूल? हां मग ते मुश्किलच. पूल वगैरे झाला चांगला उड्डाण पूल, त्या उड्डाण पुलावर माणूस वाहन जाते येते, काही अडथळा येत नाही असं आहे. आपल्यासोबत ह्यांचे कुटुंब पण आहेत. काय सांगताल तुम्ही? काय नाव आहे तुमचं? माझं पुष्पाबाई शंकर केंद्रे. अच्छा. हां गावामध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत रस्त्यासाठी. बसण्यासाठी आहे. मला बाजारच्या खाली पाऊल टाकता येईना, कोणती गाडी बोलली गाडी येईना, तुमचा रोड खराब आहे म्हणते. हां गाडी येईना झाली, एक एक भरला दवाखान्यात जाणं होईना झाले, एक मग एक आता म्हणजे एखादी तारीख जर- चुकाली. आम्हाला रोडच पाहिजे. हां आम्हाला रोड पाहिजे खरंच. मला खाली पाय उचलून टाकता येईना, 2 माणसं धराय नाही तिथं. कोणतं गाडीवाला येते कोणतं येईना. मला ह्या तारखेला जायचं दुसऱ्या तारखेला जावं लागले. आम्हाला रोड पाहिजे, रोड दिलाच पाहिजे आम्हाला सरकार. गावातला पहिला सैनिक तुमचे म्हणजे पती आहेत. पती मग तुम्हाला अभिमान वाटत असेल की देशसेवेसाठी आम्ही सुरुवात झाली, इंजन लागलं, त्याच्यानंतर एवढं डब्बी आम्हाला लागली. एवढं देशासाठी करून आमची सोय नाही आहे का? सोय रोडची आहे की कशाची सोय आहे का? हां म्हणजे एक एक तारीख चालल्या. आता डोळ्यासाठी इथं 2-3 पोरं येईना गेले रोडसाठी. मग खेरकडवाडला फोन लावला, ते बी पोरगं येईना गेलं. तेव्हा मग एक गावातलंच म्हणलं बाबा गावातला संबंध आहे येतो काकू म्हणलं. मग त्याला घेऊन गेलं. डोळे काढलेत आता मी. गाडी कोणतीच येईना झाल्या परगावची. तर बनीला जाणं आमच्या प्रायव्हेट गावात गाड्या येत येतील, मग रस्ताच नाही. रस्ता नाही म्हणून येईना झाल्या आता गाड्या, रोड नाही. काय सांगताल तुम्ही? आता गावातले नागरिक आहात तुम्ही. आता हे आमचे चुलते आहेत, तरी त्याला दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर वाहन नाही. त्याला 2 माणसं उचलायला लागतात. रस्त्याची एवढी अवस्था झाली आहे. सरासरी 200 ते 250 कर्मचारी यांचे मुलं आहेत. तरी रस्ता नसल्यामुळं यायची लई हाल म्हणजे हालच आहे. आता आपल्या जिल्ह्यालाच नाही तर पूर्ण राज्याला अभिमान असं स्पष्ट तुमचं गाव आहे. हो. शूरवीरांचं गाव, सैनिकांचं गाव, आणि तुम्ही संघर्ष करता रस्त्यासाठी. कसं वाटतं बरं तुम्हाला? आम्हाला दुसरं म्हणजे आता जास्त वाटतंय की आमच्या गावात एवढे कर्मचारी असून आमच्या गावाला का रस्ता देत नाहीत. काय मित्र, काय नाव आहे तुझं? माझं नाव पांडुरंग गोविंद केंद्रे. माझं शिक्षण चालू आहे. काय शिकतोस तू? मी ह्या आर्मीची आणि पोलीसची तयारी करतो, MPSCची. बरं. तर तू आम्हाला पण आर्मीमध्येच जाणार? हो आर्मीला जाणार. बरं. होईल तर आर्मीच होईल, नाही तर काय नाही. एक गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड करता का तुम्ही सगळे समजा हो, हे आर्मी? गावाचं आदर्श गाव आहे. म्हणजे आर्मी माझी सैनिक, आता सैनिक संपूर्ण सैनिकाचं गाव आहे संपूर्ण. हे सैनिकाचं गाव ओळखलं जातं नांदेड जिल्ह्यामध्ये. हे नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणजे वागदेवाडी हे गाव सैनिकाचं गाव ओळखलं जातं. आणि असे सैनिक आहेत की 250+ सैनिक आहेत माझी सेवा करणारे रनिंगमधले. रनिंगमधले. अजून होणारे आहेत भरपूर. हे आता एकाच्या भरतीमध्ये 4 जण झालेले आहेत. अजून पुढे होणारे आहेत. पुढची आता जी भरती झाली, हां ह्या भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये काही म्हणजे लागलेत काय? हो 3 झाले. 3 पोलीस झाले, 1 PS झाले, 2 आर्मी झाले. अजून बाकी आहे होणारे. पण ह्या रस्ताच नाही. रनिंग करतात ह्या. एवढं असून सुद्धा, एवढे सुशिक्षित, एवढे देशभक्त गाव असून सुद्धा म्हणजे या गावाला संघर्ष करावा लागतो रस्त्यासाठी. ही खंत कोणावर तू म्हणजे कोणावर करतो? ही कोणाची चूक आहे? हे जे रस्ता जे चुकीनं खणलाय, जे ते जोगदान म्हणायचे आहेत त्यांनी रस्ता. ते तर गुत्तेदार आहे, त्यांना गुत्तेदार. गुत्ता दिलं, हे दिलं. हो. तुला वाटतं का की हे सगळे करण्यासाठी एक सिस्टम राहतो हो. आणि तो एक
सरकार आहे, शासन हो. म्हणतात आपण. हो. तर सरकारबद्दल काय तुझी ही आहे? शासनाची चूक आहे म्हणजे सरकारला एवढंच मान्य आहे की सरकारला एवढंच विनंती आहे की हे आमचा रस्ता तात्काळ करून द्यावा. हे चुकीचं आहे म्हणजे हे चुकीनं रस्ता खाल्लेला आहे. म्हणजे जे पैसे आलेले आहेत ते चुकीचं म्हणजे पद्धतीने उचलून खाल्लेले आहेत पैसे. हे तात्काळ 2 दिवसामध्ये हे रस्ता झालाच पाहिजेत. नाहीतर हे सरकारला विनंती आहे की आम्ही पुढचा मार्ग शोधू. आम्ही पुढे काय करायचे ते करू, पण हे तात्काळ रस्ता झालाच पाहिजेत. या व्यतिरिक्त तुला दुसरा प्रश्न आहे. तुमच्या एवढा अनुभव कोणालाच नसेल, हम्म. तर डिफेन्स सिस्टम आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जे नवीन कायदा आणला, अग्निवीर, काय वाटतं तुला त्या कायद्याबद्दल? ह्या कायद्यामध्ये एवढंच आहे की सरकारने एवढंच की दंड संहिता म्हणजे हे कॅन्सल करून हे न्याय संहिता दिलेलं आहे. या 2024 ह्या जुलै महिन्यामध्ये ह्या 2024ला दंड संहिता हे कॅन्सल करून हे न्याय संहिता दिलं आहे. म्हणजे न्याय आमच्यावर नाही ना, हे सगळं अन्याय आहे आमच्यावर. हे आमचं गाव हे अन्यायामध्ये आहे. हे आमच्या गावाला न्याय नाही, काहीच नाही. कारण की 4 वर्षापूर्वी रस्ता खणून ठेवलेला आहे. हे रस्ता अजिबात हे रस्त्याला नाही. आम्हाला सुद्धा गाडी चालवायला भे वाटते. या म्हाताऱ्या माणसाचं ह्या माजी सैनिकाच्या आईवडिलांचं सोडून द्या, आम्हाला सुद्धा गाडी चालवा येत नाही. कारण की आमच्या मागे 2 आईवडिलांनी ह्याचं म्हणलं तर आम्ही चलीत नेतो, चलीत आम्हाला गाडी चालवा येत नाही. कारण की मागं बशीचा गाडी चालवतात धोंडे आहेत ना मोठे मोठे. रस्ता खराब आहे. वरून पूर पाणी वाहून गेलं त्यामुळे आम्ही खड्डे आहेत. काय करायचं, आम्ही काय करायचं? रस्ता तात्काळ करून द्यावा. कारण की 10 दिवसापासून उपोषण चालू आहे. माजी सरपंच विलासराव केंद्रे आणि माजी सदस्य रामदास चुडामान केंद्रे यांचं उपोषण 10 दिवसापासून चालू आहे. का हे अन्याय आहे आमच्या गावावर. आदर्श गाव म्हणून रस्त्याचा प्रश्न आहे, आता मार्गी लागल, काहीतरी होईल. मी तुला दुसरा एक प्रश्न केला होता की अग्निवीर जे योजना आहे काढलेली आहे, ती कसं वाटतं तुला? हे अग्निवीर चांगलं आहे म्हणजे असंच व्हायला पाहिजेत. कारण की आमच्या गावामध्ये हे फायदा आहे आमच्या गावाला. कारण होणारे अजून बाकी आहेत होणारे अजून भरपूर. 4 वर्षाचं करायचं हे चांगलं आहे का, योग्य आहे? नाही योग्य अयोग्य आहे. म्हणजे नाही हे परमनंट करायला पाहिजेत. जे होतं ते 17 वर्ष करायचं आणि काय ते आपल्या पुढे देशसेवा करून रिटायर्ड व्हायचं. ते पहिलं सगळं करून हे चालू व्हायचं, असं फायदा होतं. हे 4 वर्ष करायचे चुकीचा मार्ग आहे. हे सरकारने चुकीची गलत केलेली आहे. हे 17 वर्ष करायची सेवा ते पहिलं चांगलं होतं. हे बरोबर नाही, अन्याय आहे. शूरवीरांची भूमी, सैनिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहा तालुक्यातील वागदरवाडी या गावातील नागरिकांची ही प्रतिक्रिया होती. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत, माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार, कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र वेदांत कोंडावार.